आज बघा आपण लहान मुलांसाठी छान अशी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी बघा इथे मी बाउलमध्ये 1 वाटी रवा घालून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलेला आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे। आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। यामध्ये दह्यामुळे जर काही गुठळ्या वगैरे राहिलेल्या असतील तर त्या पूर्णपणे आपल्याला मिक्स करत असताना फोडून घ्यायच्या आहेत आणि रवा घेत असताना आपण तो चाळणीने चाळून आणि छान असा निवडून घ्यायचा आहे। जर त्यामध्ये काही घाण असेल किंवा काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल या पद्धतीने। नंतर बघा यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। एक 4 ते 5 चमचे पाणी लागलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण हे मिश्रण छान असं फेटून घेणार आहोत। छान असं 5 मिनिटे फेटून घेतल्यानंतर बघा मिश्रण आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटे छान असं रवा फुलण्यासाठी ठेवून देणार आहोत। अचानक जर इडली खाण्याची इच्छा झाली, जर इडलीचं पीठ आंबवण्यासाठी वेळ नसेल तर या प्रकारची इन्स्टंट इडली तुम्ही नक्कीच बनवू शकता। येथे बघा इडलीचा कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी घालून कुकर छान असं गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि तोपर्यंत आपण इडलीचे जे भांडे आहेत त्यांना आपण तेलाने छान असं ग्रीस करून घेऊया। हलकासा तेलाचा वापर करून आपण छान असं त्याला ग्रीस करून घेणार आहोत आणि येथे बघा छान असं पीठ भिजलेलं आहे। आता आपण यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे। जर लहान मुलांसाठी बनवत नसाल तर हिरवी मिरचीचं प्रमाण आपण वाढवलं तरी देखील चालेल। नंतर बघा आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि छान असं मिक्स केल्यानंतर आपण हे मिश्रण इडली पात्रांमध्ये घालून घेणार आहोत। अतिशय सॉफ्ट आणि मस्त अशी स्पॉन्जी इडली तयार होते। एकदा या पद्धतीने नक्की करून बघा। आणि सर्व पीठ बघा मी इडली पात्रामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता कुकर पण एक 5 ते 10 मिनिट छान असा आपण प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलेला होता आणि कुकर जर आतून काळा होत असेल तर त्यासाठी एक अर्धी लिंबाची फोड असेल तर ती आपण पाण्यामध्ये घालू शकता, याने कुकर अजिबात काळा होत नाही। नंतर बघा इडलीचे भांडे मी इडलीच्या कुकरमध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटे मध्यम आचेवर इडली आपण छान अशी वाफवून घेणार आहोत। इडली बघा मस्त अशी मी वाफवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इडली किती छान अशी फुगलेली आहे। एकदम मस्त अशी इडली झालेली आहे। यामध्ये आपण चाकू घालून बघूया। चाकू एकदम क्लीन निघालेला आहे, म्हणजेच इडलीचं मिश्रण छान असं शिजलेलं आहे। आणि आता आपण हे बाहेर काढून घेऊयात आणि थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर इडली आपण छान अशी एका मोठ्या चमच्याच्या मदतीने काढून घेणार आहोत। अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आयडी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंग या आयडीला फॉलो करायला विसरू नका। आता आपण एक ऑफर ठेवलेली आहे, जे कोणी छान छान कमेंट करतील त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल गिफ्ट देणार आहोत। त्यामुळे छान छान अशा कमेंट करा आणि प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हीच इडली आपण टोमॅटो केचप सोबत लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो आणि त्यासोबत अर्ध केळं किंवा घरामध्ये कोणतंही फळ असेल तर ते पण आपण देऊ शकता छोट्या डब्यामध्ये। बघा मस्त स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे। लहान मुलांना देखील नक्की आवडेल। तुम्ही पण एकदा नक्की बनवा।